आणि श्रीरामाकडे जर एक पाहिलं आपण चरित्राकडे प्रभू रामांच्या, जोपर्यंत प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये होते तोपर्यंत लोक त्यांना काय म्हणायचे? युवराज राम म्हणायचे. आणि 14 वर्षाच्या वनवासाहून अयोध्येमध्ये ज्यावेळी परत गेले तेव्हा लोक काय म्हणायला लागले? भगवान राम म्हणायला लागले. हे का झालं? जेव्हा तुम्ही संकटाचं, संघर्षाचं, कष्टाचं, मेहनतीचं जंगल तुडवता तेव्हा लोक तुम्हाला देव देव म्हणायला लागतात आणि लोक तुम्हाला ते देवत्व द्यायला लागतात. हे समजून घ्यावं लागेल. हे रामाचं चरित्र आम्हाला शिकवत आहे. ही प्रभू श्रीरामाची ती परंपरा आमच्या पाठीशी आहे. तो वारसा तुमच्या माझ्या पाठीशी आहे. तो वारसा कधीतरी आजच्या पिढीनं आणि तुम्ही आणि मी समजून घेणं मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांचा उल्लेख मगाशी झाला. ते झेपावणं, ती उंच भरारी जी विवेकानंदांनी घेतली आहे, ती भरारी घेणारं एखादं तरी पोरग या देवळ्याच्या मातीतून निर्माण झालं तर मला वाटतं स्वर्गीय डॉक्टर दौलतरावजी बाबा आहेर यांचं स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. ती परंपरा अपेक्षित आहे, ती विचारधारा अपेक्षित आहे. अरे विवेकानंदांकडे पाहिलं, आज तरुण कसा गरजेचा आहे. आज तुमच्या माझ्यातून विवेकानंदांसारखं ते